नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहताय आपला आवाज मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण रांजणगाव मध्ये आहोत आणि पुणे जिल्हा परिषदेचा सगळ्यात महत्वाचा असलेला गट म्हणजे रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गट. आणि याच रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातून आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे जे अध्यक्ष आहेत ते मानसिंग भैया पाचुनकर आणि त्यांच्या सौभाग्यवती ज्योती वहिनी मानसिंग भैया पाचुनकर हे या निवडणुकीला सामोरे जात आहेत. प्रचार प्रसार सुरू आहे. आज देखील वरुडे गावामध्ये प्रचार प्रसार होता. त्या ठिकाणी भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रम सुद्धा होते. या बाबतीत त्यांच्याशी आपण बोलणार आहे. भैया, सर्वप्रथम आपला आवाज न्यूज नेटवर्क मध्ये मनापासून स्वागत. आज वरुडे गावामध्ये आपण गेलेला होता, त्या ठिकाणी भूमिपूजन कार्यक्रम पार पडला. कशा पद्धतीने नियोजन केलेलं होतं आणि कोणकोणती विकास कामे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत? खर तर आजचा ओरडेगावचा हा कार्यक्रम एकदम अचानक ठरला. काल एक लग्न समारंभामध्ये ओरडेगावचे माजी सरपंच आदरणीय संतोषदादा भरणे यांची आणि आमची भेट झाल्याच्या नंतर त्या गावामध्ये काही विकास कामं मंजूर झालेली होती आणि त्यांचं भूमिपूजन करायचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्ष कार्यालयाचं गावामध्ये संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करायचं असं संतोषदादांनी त्या ठिकाणी सूचित केलं. आणि मग काल अचानक ठरलेला कार्यक्रम आज संध्याकाळी 7 वाजता त्या ठिकाणी पार पडला. आपण पाहिलं असेल की बाबा एवढ्या मोठ्या संख्येने ग्रामस्थ त्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले. त्याच्यामध्ये विशेषतः लक्षणीय महिलांची उपस्थिती फार मोठी होती आणि लोकांच्या मधला उत्साह जर तुम्ही पाहिला तर त्याच्यातनं एकच गोष्ट सिद्ध होती की नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून संतोषदादाने आणि मी आजपर्यंत केलेल्या विकास कामाच्या जोरावरती आज ही संपूर्ण जनता आज आमच्या बरोबर आहे ही खात्री त्या ठिकाणी आपल्याला आलेली आपण पाहिली असेल. खरं तर त्या ठिकाणी एक पुलाचं आणि रस्त्याचं किती लक्ष निधी त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे? जवळपास 80 लाखाच्या आसपास हा निधी होता. परंतु हा निधी कडे पाहत असताना या अगोदर या गावामध्ये कोट्यवधी रुपयांची विकास कामं संतोषदादांच्या माध्यमातून वळसे पाटील साहेबांच्या प्रयत्नातनं मोठ्या प्रमाणात कोट्यवधी करोडो रुपयांची कामं या गावामध्ये झालेली आहेत. नळपाणी पुरवठा योजना असेल, ग्रामपंचायतचं कार्यालय असतील किंवा रस्ते असतील किंवा गावामध्ये शाळेची कामं असतील, ही संतोषदादांच्या प्रयत्नातनं नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कामं बोर्ड्यासारख्या छोट्या गावामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. खरं तर निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही जनतेमध्ये जातायत, प्रसाराच्या निमित्तानं लोकांना भेटतायत, गाठीभेटी त्या ठिकाणी सुरू आहेत. कशा पद्धतीने मतदारांचा एकंदरीतच नागरिकांचा प्रतिसाद तुम्हाला भेटतोय, काय सांगा? तुम्ही पाहिलं असेल आज बोरोडे शिंगरोडे या छोट्याशा गावामध्ये ज्या गावाची लोकसंख्या विचारात घेता आज 2000च्या आसपास त्या गावाचं वोटिंग आहे. ह्या गावामध्ये आज एवढा मोठा कार्यक्रम होऊ शकतो यावरनं तुम्हाला लोकांचा कल समजून आलेला आहे. तुम्ही लोकांशी वन टू वन बोललेले आहात. खर तर विरोधकांच्या माध्यमातून असं आव्हान तुम्हाला दिलं जात आहे की मला 2002चा व्हायला लावू नका. या वाक्यामागचा मतितार्थ नेमका काय की तुम्हाला या वाक्याच्या माध्यमातून आव्हान देण्याचा प्रयत्न होतोय, नेमका अर्थ काय? आता आव्हान प्रति आव्हान ह्या गोष्टी जर बोलायच्या जर झाल्या तर ठीक आहे, मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे. परंतु जर ते आव्हान देत असतील तर त्यांना प्रति आव्हान देण्यात वयाने मी तेवढा मोठा नाही. मी वयाचा आदर करून मी एवढेच सांगेल की तुम्ही 2002चे व्हा किंवा 1975 सालचे व्हा, परंतु एवढंच लक्षात ठेवा की ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी आहेत. त्यामुळे असे आव्हान प्रति आव्हान त्यांनी दिलं नाही पाहिजे. ठीक आहे, तो त्यांची वैचारिक पातळी आहे, त्या वैचारिक पातळीचा मी नाहीये. खर तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्या म्हणाव्या तसा रंगात येण्याची परिस्थिती सुद्धा नसताना ह्या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जडणं कितपत योग्य आहे, काय वाटतं?
याचं कारण तुम्हाला आजच्या कार्यक्रमात मिळालं ना. प्रत्येक गावामध्ये आज ज्योती किंवा महेश बापू फंड किंवा इकडे निर्मला हे फिरत असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे. तो प्रतिसाद पाहून आज विरोधकांची त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्याच्यामुळं चिडून जाऊन अशी वक्तव्य करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहे आणि खोटं बोलणं हा जन्मसिद्ध हक्क त्यांचा आहे, ते बोलणारच आहे. आणि हे काहीच नाही, ते याच्यापेक्षा खालच्या पातळीवर जाऊन बोलणार आहे याची मला खात्री आहे. खरं तर आता ही निवडणूक होत असताना अजून निवडणूक रंगात येणार आहे. तोपर्यंत बरंच पाणी हे पुलाखालून वाहून जाणार आहे. या जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीची निवडणूक असेल, या निवडणुकांकडे तुम्ही कसं पाहता? कारण की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक महत्वाचे पदाधिकारी आहात. उद्याची निवडणूक लढत असताना मग ज्योती असेल किंवा महेश बाप्पा असतील किंवा निर्मला असतील, यांना कोणालाही भ्रष्टाचार करण्यासाठी ही निवडणूक लढायची नाहीये किंवा कुठल्याही गोरगरीब जनतेच्या जमिनी लुटण्यासाठी निवडणूक लढायची नाहीये किंवा कुठल्याही सार्वजनिक मालमत्ता लुटण्यासाठी निवडणूक लढायची नाहीये. तरी ही उद्याची निवडणूक ज्योतीला, निर्मलाला किंवा महेश बाप्पूंना नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून किंवा अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, सर्वसामान्य जनतेचे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी ही निवडणूक उद्याची आम्हाला लढायची आहे. एवढाच फरक समोरच्यात आणि आमच्यात आहे आणि हे जनतेला सगळं माहिती आहे. आज मला या विषयावरती काही जास्त काही बोलायचं नाही. ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी मी प्रूफनिशी त्या ठिकाणी बोलेल. एवढंच या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो. धन्यवाद आपण आपल्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मानसिंगभाई पाचुनकर, की ज्यांच्याशी आपण बातचीत केलेली आहे. अनेक गोष्टी समजावून घेण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे त्यांच्यावरती होत असलेले जे काही आरोप प्रत्यारोप आहेत किंवा निवडणुकीच्या निमित्ताने जे प्रचार प्रसाराचे दौरे सुरू आहेत तेही समजावून घेण्याचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गट जो आहे तो महत्वाचा जिल्हा परिषद गट आहे आणि या गटातील राजकीय घडामोडींवरती देखील आपलं बारीक लक्ष असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक मेंगडेसह मी लक्ष्मण दातखळे, आपला आवाज, रांजणगाव.